संपूर्ण राज्यामध्ये सध्या मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे, पाहूयात। मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड आणि पुण्याला आज आणि उद्या रेड अलर्ट, तर रत्नागिरी आणि नाशिकमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। सातारा जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट, जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचं पत्रक जारी। विदर्भामध्ये गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू, 27 जुलैपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 43% जास्त पाऊस। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलासह अनेक जिल्हा आणि राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद। तामिणी घाटाजवळील रस्त्यावर दरड कोसळली, एकाचा मृत्यू। माणगाव ते पुणे रस्ता वाहतुकीसाठी बंद। जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील दरड हटवण्याचं काम। कल्याणमधील अशोकनगर परिसर जलमय, वालदुनी नदी किनारी असलेल्या अशोकनगरमधील घरं पाण्याखाली, घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान। साताऱ्याच्या वाईमधील बोपर्डी गावामध्ये पावसामुळे घराची भिंत कोसळली। गणेश किर्दत यांच्या घराची भिंत पत्त्याप्रमाणे कोसळतानाचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद। भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। भाजी मार्केट, कमला हॉटेल, कल्याण नाका परिसरामध्ये पाणीच पाणी।